सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज एक अद्भुत असा अनुभव, अद्भुत असा प्रसंग आज आपण बघणार आहोत। जे काही गाणगापूरमध्ये घडले आहे असे साक्षात्कार, चमत्कार रोजच घडत असतात। कधी भक्तांच्या घरी घडतात, कधी मठामध्ये घडतात, तर कधी गाणगापूर, अक्कलकोट येथे घडत असतात। या चमत्काराद्वारे सांगतात की हम गया नहीं जिंदा है याची प्रचिती भक्तांना देतात। ज्यावेळेस भगवान नृसिंह सरस्वती महाराज हे कर्दळी वनामध्ये चालले होते, त्यावेळेस त्यांनी आपल्या भक्तांना शब्द दिला होता की मी कुठेही जाणार नाही, इथेच राहणार आहे। या निर्गुण पादुकाच्या रूपामध्ये मी तुमच्या सोबत आहे। जो भक्त मला अंतःकरणापासून हाक मारेल, मी त्याच्या मदतीला येईल, त्याला साक्षात दर्शन देखील देईल, असं त्यांनी सांगितलं होतं। आज असंच काही गाणगापूरमध्ये घडलं आहे। ज्यांनी कुणी बघितलं असेल त्यांनी ते खरंच खूप धन्य आहेत, ज्या सर्वांनी आजचा हा चमत्कार बघितला आहे। आरतीसाठी नैवेद्य केले जातात। तिथे गाणगापूरमध्ये महाराजांच्या आरतीसाठी असे नैवेद्य असतात वेगवेगळे, आणि जो काल रात्री महाराजांपुढे आरतीला जो नैवेद्य ठेवलेला होता, त्या नैवेद्यामध्ये प्रसादासाठी शिरा देखील बनवला होता। त्या शिऱ्याचा अक्षरशः ताटामध्ये एक सुद्धा कण राहिला नाही। आरती संपेपर्यंत सर्व काही गायब झालेलं होतं। ज्यावेळेस सर्व ताटे ही गोळा करण्यात आली आणि बघितलं, त्यावेळेस सर्वांना आश्चर्य वाटलं की या ताटामध्ये प्रसादाचा शिराच नाही। तर सर्वांनी सांगितलं, भगवान नृसिंह सरस्वती म्हणजेच आपले स्वामी महाराज यांनी हा प्रसाद ग्रहण केला आहे। त्यावेळेस सर्व लोक हे खूप धन्यता मानली आणि सर्वांनी पुन्हा एकदा तिथे नतमस्तक झाले। पाहण्यासाठी खूप प्रचंड गर्दी झाली होती। भाविकांना सर्वांना प्रसाद देण्यात आला। खूप छान अनुभव, खूप छान प्रचिती ही प्रत्येक भक्तालाही आत्तापर्यंत आलेली आहे। स्वामी नृसिंह सरस्वती महाराजांनी, श्रीपाद श्री वल्लभ महाराजांनी आपली ज्याप्रमाणे भक्ती असते त्याप्रमाणे ते आपल्याला दर्शन देतात, साक्षात्कार देतात। फक्त भक्ती खरी पाहिजे, अंतःकरणापासून पाहिजे। महाराज आपल्या घरी देखील येतात, नैवेद्य ग्रहण करतात, फक्त तशी श्रद्धा आणि भक्ती पाहिजे। स्वामी भक्तांनो, तुम्हाला हा साक्षात्कार, हा चमत्कार कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा। पुन्हा भेटूया अशा सुंदर अद्भुत अनुभवासोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।